नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. महादेवाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो हीच महादेवचरणी प्रार्थना. आपण श्री महापुराणाच्या वायव्य संहितामधील पूर्व भागाला सुरुवात केली आहे. त्यामधील 3 भाग संपले. आजचा 4था अध्याय. चला तर या अध्यायाला सुरुवात करूया. श्रोते हो, ऐका. आता कथेला सुरुवात होत आहे. सूत म्हणतात, त्यावेळी तेथे अगोदर ते देवशाली नैमिषारण्यात राहणारे ऋषीश्वर सन्मानपूर्वक वायूस नमस्कार करून विचारू लागले. नैमिषारण्यात राहणारे ऋषी म्हणाले, वायुदेवा, तुला शिवाचे यथार्थ ज्ञान कशाने झाले? तसाच ज्याचा जन्म कोठे आहे आणि कधी झाला हे समजत नाही, त्या ब्रह्मदेवाचा शिष्यपणा तू कधी पत्करलास? वायू म्हणाला, मुनिश्रेष्ठ हो, 19वा कल्प श्वेतलोकही नावाचा होता. त्या कल्पात 4 मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न करणाऱ्या इच्छेने तप केले. त्याच्या उग्र तपश्चर्येमुळे त्या ब्रह्मदेवाचा पिता म्हणजे शिव स्वतः संतुष्ट झाला व त्या सौंदर्यवान परमेश्वराने उत्तम प्रकारचे लहान मुलाचे रूप घेतले व श्वेत नावाचा मुनी होऊन त्या देवादिदेव श्री शंकराने ब्रह्मदेवाला दर्शन दिले. ब्रह्मदेवाने या प्रत्यक्ष आपला पिता असून सर्व त्रैलोक्याचा पिता आहे असे तत्काळ ओळखले आणि त्यास सन्मानाने नमस्कार करून त्यापासून गायत्री मंत्रासह हे सृष्टी उत्पन्न करण्याचे ज्ञान संपादन केले. सृष्टी उत्पन्न करण्याचे ज्ञान अंगी येताच त्या 4 मुखे असणाऱ्या व सर्व विश्वाची घडामोड करणाऱ्या ब्रह्मदेवाने हे सर्व स्थावर जंगम प्राणी उत्पन्न केले. ब्रह्मदेवाने जे ज्ञान त्या परमेश्वरापासून शिकून मोक्ष मिळवला, त्यानंतर त्याचे तोंडूनच ते शिवसृष्टीचे ज्ञान तपश्चर्येच्या सामर्थ्याने मी संपादन केले आहे. मुनी म्हणाले, वायू, कल्याण करणारे आणि त्यापेक्षा सत्य असे ते ज्ञान तरी कोणते आहे की जे ज्ञान संपादन करून त्यावर दृढ विश्वास ठेवला म्हणजे पुरुष सुखी पावतो? त्यावर वायू म्हणाला, मुनिश्रेष्ठ हो, पूर्वी मी जे ज्ञान शिकले त्याचे नाव पशु, पाश आणि पती ह्याचे यथार्थ ज्ञान हेच होय. ज्या पुरुषाला आपणास सुख मिळावे अशी इच्छा असेल त्याने या ज्ञानावर दृढ विश्वास ठेवावा. अज्ञानापासून भोगावे लागणारे दुःख ज्ञानानेच नाहीसे होते. ज्ञान म्हणजे वस्तूचा निरनिराळेपणा. ती वस्तू 3 प्रकारची मानली आहे. ती अशी की अजड, जड आणि नियंतृ. त्यालाच क्रमाने पशु, पाश आणि पती अशी नावे आहेत. त्या अजडाचा आणि जडाचा नियंतृ हा पती आहे. या 3 वस्तूला पुन्हा तत्वतेने लोक अक्षर म्हणजे नाशरहित आणि क्षर म्हणजे नाशिवंत आणि शराक्षरापद म्हणजे नाशरहित आणि नाशवंत या दोन्ही स्थिती नसणारा अशी निराळी 3 नावे दिली. अक्षराला पशु म्हणतात, क्षराला पाश म्हणतात आणि शराक्षराहून तर त्यास पती असे म्हणतात. मुनी म्हणाले, वायू, अक्षर कशाला म्हणतात, क्षर कशाला म्हणतात आणि त्या क्षरापेक्षा श्रेष्ठ पलीकडे ते आणखी काय आहे ते आम्हाला नीट समजावून सांग. त्यावर वायू म्हणाला, प्रकृतीला क्षर म्हणतात, पुरुषाला अक्षर असे म्हणतात आणि त्या दोघा प्रकृतीला पुरुषाला प्रेरणा करणारा जो कोणी एक दुसरा आहे तोच श्रेष्ठ परमेश्वर होय. मुनी म्हणाले, प्रकृती जिला म्हणतात ती कोण आहे? ज्याला पुरुष म्हणतात तो कोण आहे? या दोघांचा संबंध कोणाबरोबर आहे? आणि हा प्रेरणा करणारा ईश्वर तरी कोण आहे? त्यावर वायू म्हणाला, मायेला प्रकृती म्हणतात
त्या मायेच्या नादी लागून तिच्या स्वाधीन होऊन वागतो तो पुरुष होय. या दोघा प्रकृती पुरुषांचा कर्म आणि मल याच्या बरोबर संबंध होतो आणि त्यास प्रेरणा करणारा श्री शंकर हा ईश्वर आहे. मुनी म्हणाले, माया म्हणतोस, ती माया कोण आहे आणि त्या मायावश झालेल्या त्या पुरुषाचा काय स्थिती होते? त्याचे मूल तरी कशा तऱ्हेने आणि कोठे आहे? शिवत्व तरी काय आहे आणि तो शिव तरी कोठे असतो? त्यावर वायू म्हणाला, महेश्वराची शक्ती हीच माया हो आणि या मायेच्या पाशात गुंतणारा हा चित्तस्वरूप आत्मा हो. त्या चित्स्वरूप आत्म्याला अज्ञान दशा आणून त्याची ओळख त्याला राहू न देणारा हाच मळ होय. हा त्या आत्म्याच्या अंगी स्वाभाविकच असतो आणि विशुद्धी हा शिवपणा आहे. मुनी म्हणाले, वायू, आत्मा हा स्वतःच्या व्यापक असतात त्याला ही माया अज्ञानापणे गुंडाळते कशासाठी? याचे कारण तरी काय आहे? हा आत्मा म्हणजेच पुरुष जन्ममरणाच्या फेऱ्यात कशासाठी पडतो आणि तो जन्ममरणाचा फेरा कोणत्या रीतीने चुकतो? वायू म्हणाला, आत्मा हा स्वतः व्यापक आहे, तरी पण त्याला जन्ममरण वगैरे भोगावे लागते. का तर कलादी वगैरे सर्व व्यापक आहेत. सुखदुःख वगैरे भोगण्यास लावणाऱ्या मूल कारण कर्म आहे व तो आत्मा मलाचा नाश झाला म्हणजे मुक्त होतो. मुनी म्हणाले, कलादी हे काय आहे? कर्म म्हणून म्हणतोस, ते कर्म तरी काय आहे? ते कर्म अगोदर कोठून उत्पन्न होते? त्याचा शेवट नाश कशाने होतो? त्या कर्माचे फल तरी काय? आणि ते कर्म कोणाच्या आश्रयाने राहते? भोग कोणाला प्राप्त होते किंवा उपभोग घ्यायचे तरी काय? किंवा त्या भोगाचे साधन तरी काय? मलाचा नाश कशाने होतो आणि मलाचा नाश झालेला पुरुष कशा प्रकारचा असतो? त्यावर वायू म्हणाला, मुनीश्वर हो, विद्या, राग, काल आणि नियती यालाच कलादी म्हणतात. याचा जो उपयोग घेतो तो पुरुष होय. पुण्य आणि पाप यासच कर्म म्हणतात आणि हा कर्माचे फळ अनुक्रमाने सुख आणि दुःख हे होय. पुण्याचे फळ सुख आणि पापाचे फळ दुःख होय. ते कर्म अनादी आहे. अनादी मल हा भोग केल्याने नाश पावतो. ते कर्म अज्ञान आत्म्याचा आश्रय करून राहते. भोग हा कर्माचा नाश करणाऱ्याला कारण आहे. भोग्याला अव्यक्त असे म्हणतात. शरीराची 5 कर्मेंद्रिये म्हणजेच वाचा, पाय, हात, बुद्ध आणि उपस्थ, तसेच 5 ज्ञानेंद्रिये म्हणजेच डोळे, कान, नाक, जीभ आणि अंगावरती त्वचा, ही दोन्ही मिळून 10 इंद्रिये होतात. ही या शरीराची 2 दारे आहेत. या इंद्रियाच्या साहाय्याने शरीर सुखदुःखाचा अनुभव घेतो. अतिशय भक्ती असली म्हणजे प्रसाद होतो. तो प्रसाद झाला म्हणजे मलाचा म्हणजेच माया कार्मिक याचा नाश होतो. आत्म्याचा मल नाहीसा झाला म्हणजे पुरुष शिवासारखा होतो. त्यावर मुनी म्हणाले, कलादी पंचतत्वाने वेगळे कर्म कोणते मानले जाते? त्यामुळेच आत्म्याला भोक्ता आणि पुरुष अशी नावे पडली आहे. ते निराळे कर्म तरी कोणते? त्याचे स्वरूप काय? ते अव्यक्त आहे. त्याचा उपयोग कशा तऱ्हेने घेता येतो? त्याला शरण म्हणजे आश्रय तरी काय आहे आणि उपभोगाचे शरीर कोणते म्हणतात? वायू म्हणाला, दृष्टीची क्रिया सुचविणाऱ्या विद्या आणि कला आहे. राग हा प्रवर्तक म्हणजे संसार वाढविणारा आहे. त्याविषयी काल हा विभाग आहे व नियती ही नियम करून देणारी आहे. अव्यक्त हेच कारण आहे.
ते त्रिगुणात्मक आहे. त्याला तत्वाविषयी दूर विचार करणारे तत्वज्ञानी लोक प्रभवाव्य, प्रधान आणि प्रकृती असे म्हणतात. ते कारण कलेच्या साह्याने स्पष्ट दिसणारे आणि स्पष्ट न दिसणारे असे आहे. तरी सुख आणि दुःख त्यामुळे भ्रमिष्ट झालेला गुणवान पुरुष ते 3 प्रकारचे भोगतो. सत्व, रज आणि तम हे 3 प्रकृतीपासून उत्पन्न झालेले गुण आहेत. तिळामध्ये जसे तेल सूक्ष्म रूपाने राहते, त्याचप्रमाणे हे 3 गुण प्रकृतीत सूक्ष्म रूपाने राहतात. सत्वगुण हा सुखरूप असून सुखाला कारण आहे, तसे थोडक्यात म्हटले आहे. याहून उलट म्हणजे दुःख आणि दुःखाचे कारण यास राजस असे म्हणतात. स्तंभ आणि मोह बुद्धीची शक्ती कुंठित करून अज्ञान दशा आणणे यास तामस असे म्हणतात. ऊर्ध्वगतीला सात्विक गती म्हणतात, नीच गतीला तामसिक गती म्हणतात. मध्यम स्थितीतील जी गती आहे तिला राजसी गती असे म्हणतात. स्वर्गातील देवांची सात्विकी गती असते, मनुष्य लोकात मृत्यूलोकी राजस गती असते आणि नरकातील लोकांची तामस गती असते. तन्मात्रा त्या त्या इंद्रियाचा मुख्य विषय आहे. 5 आहेत. भूते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे 5 आहेत. ज्ञानेंद्रिये म्हणजेच नेत्र, घ्राण, कर्ण, जिव्हा आणि त्वक हे आहे. कर्मेंद्रिये म्हणजे हात, पाय, वाचा, वायू, उपस्थ हे 5 आहेत. प्रधान, बुद्धी, अहंकार आणि मन हे 4 म्हटले आहे. या अव्यक्तास थोडक्यात सविकार असे म्हणतात. ते कारण दर्शित असले म्हणजे त्यास अव्यक्त म्हणजेच मूल कारण असे म्हणतात. तेच कारण दर्शन आले म्हणजे त्यास व्यक्त म्हणतात. माती ही मूल कारण असून तिची घागर केली म्हणजे ती विकारी झाली. तसेच अंतःकरण, चतुष्टय वगैरे हे मूल कारण असून त्याचेच शरीर वगैरे हे विकार आहे. जसे मातीची घागर वगैरे कार्य मूल कारण माती तिच्याहून फारसे वेगळे नाही, तसे स्पष्ट दिसणारे शरीर स्पष्ट न दिसणाऱ्या अव्यक्ताहून फारसे वेगळे नाही. यावरून अव्यक्त मूल प्रकृती हेच एक कारण आहे. शरीर हे त्याला प्रधानाधिक पंचमात्र हे कारण आहे. अव्यक्ताला आश्रयभूत आहे व त्यालाच भोग म्हणतात. भोग्य दुसरे काहीच नाही. ऋषी म्हणाले, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर यातून जो वेगळा आहे त्याला आत्मा म्हणतात. तो वास्तविक राहतो तरी कोठे? वायू म्हणाला, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर याहून कोणी एक निराळा आहे. तो सामर्थ्यवान असून नित्य आहे, त्याला आत्मा म्हणतात. त्याचे कारण असेच आहे हे समजणे फार कठीण आहे. जोपर्यंत स्मरणशक्तीचे निश्चयात्मक ज्ञान झाले किंवा जोपर्यंत देहाचे यथार्थ ज्ञान झाले नाही तोपर्यंत बुद्धी, इंद्रिये आणि शरीर यास विद्वान लोक आत्मा म्हणत नाहीत. यासाठी आठवण करणारा, अनुभव घेणारा, पूर्वी अनुभवलेल्या गोष्टीची आठवण करणारा, सर्व प्रकारची ज्ञान करून घेण्याची ज्याची अंगी शक्ती असते, तो जाणण्याची जी जी साधने आहेत त्याची जाणण्यासारखा तो आत्मा आत राहतो असे वेदात आणि वेदांतात जागोजाग सांगितले आहे. तो आत्मा तेथे सर्व ठिकाणी सारखा भरलेला असून त्याने सर्व इंद्रियाला व्यापून टाकले आहे. तो अजरामर आहे असे आहे तरी त्याला अद्याप कोणी कुठेही पाहिलेले नाही. तो प्रत्यक्ष डोळ्याने दिसत नाही.
किंवा डोळ्याखेरीज इतर इंद्रियांच्या द्वाराने तो समजून घेत नाही. त्या श्रेष्ठ आत्म्याने ज्ञान दूरवर विचार करणाऱ्या मनाच्या साधनानेच होतो. तो आत्मा स्त्री नव्हे किंवा पुरुषही नव्हे किंवा नपुसकही नव्हे. तो वर नाही किंवा बाजूकडे नाही. तो खाली नाही किंवा अमुक एक ठिकाणी बसलेलाही नाही. त्या आत्म्याला शरीर नाही तरी तो चंचल होणाऱ्या शरीरात राहतो. तो स्थिर असून अविनाशी आहे. त्याला धैर्यवान मनुष्य विचारशक्तीच्या साह्याने नेहमी पाहतो. फार सांगण्यात काय मतलब. हा पुरुष म्हणजेच आत्मा शरीराहून अगदी वेगळा आहे. जे कोणी याला शरीर आणि आत्मा एकच आहे असे मानतात किंवा शरीरालाच आत्मा मानतात त्याचे हे म्हणणे बरोबर नाही. जे हे पुरुषाचे म्हणजेच आत्म्याचे शरीर म्हणतात त्या शरीराहून आत्मा निराळा नाही. मलिनपणा, परतंत्रपणा, दुःखावस्था आणि नाशवंत स्थिती त्या आत्म्याला नाही. या सर्व गोष्टी शरीराला लागू नाहीत. शरीर हे अनेक प्रकारचे संकटे उत्पन्न करण्याला मूळ कारण आहे. त्या शरीराला स्वीकारा. त्याचा आत्मा अज्ञान होतो व त्यालाच व आपल्याच कर्मामुळे मी सुखी आहे, मी दुःखी आहे असे मानू लागतो. एखादे काळ्या मातीचे उत्तम शेत पाण्याने चांगले भिजलेले म्हणजे त्याला जसे आपोआप अंकुर फुटू लागते तसे कर्म हे अज्ञानानेच व्यापले म्हणजे आत्म्याला तसे देह उत्पन्न करते. शरीर हे अतिशय दुःखाने मूलस्थान आहे. ते रोगी असून त्याला निराश्रयाने कधीतरी मरण आहेच. या आत्म्याला अशी शरीरे आजपर्यंत अनेक झाली व पुढे अनेक शेकडो होतीलही. देहधारी प्राण्याला आत्म्याला अनेक वेळा जन्मास येऊन शरीर क्षीण होऊन तेथे मरण आल्यामुळे त्याला एक ठिकाणी एकाच शरीरात नेहमी राहणे कोठे कधीच मिळत नाही. आकाशात चंद्राचे बिंब पावसाच्या दिवसात एका ठिकाणात ढगात बुडून जाते व पुन्हा लगेचच बाहेरही निघते. त्याचप्रमाणे त्या आत्म्या शरीरामुळे आच्छादलेल्या व शरीराशी तुटातूट झालेली दिसते. वास्तविक पाहता काहीच नाही. एकाच सोन्याचे अनेक प्रकारचे अलंकार केले तरी सोने सर्वांचे एकच असून आकार मात्र त्याचे वेगवेगळे झालेले दिसतात. त्याचप्रमाणे आत्मा एकच आहे तरी निरनिराळी शरीरे घेण्यामुळे त्याचे आकार वेगवेगळे दिसतात. या आत्म्याचा कोणी नातलग नाही किंवा हा आत्मा कोणाचा नातलग होत नाही. बायको, मुले व इतर नातलग याचा संगम म्हणजे वाटेत अवचित गाठ पडलेल्या वाटसराच्या भेटीसारखा आहे. जशी महासागरात दोन लाकडे बरोबर वाहत चाललेली असतात. काही वेळ बरोबर चालत पुन्हा दूर जातात, पुन्हा चुकून कदाचित एकत्र होतात किंवा मुळीच एकत्र होत नाही. तसाच या लोकी प्राणीमात्राचा परस्परांशी संबंध आहे. तो आत्मा त्या शरीराला पाहतो परंतु ते शरीर त्या आत्म्याला पाहूच शकत नाही. त्या आत्म्याला व शरीराला कोणीतरी एक कुटस्थ पाहतो परंतु त्या परमेश्वराला पाहण्यासाठी आत्म्याची व शरीराची शक्ती तेव्हापासून तो तहान, लहान, सहान, अचेतन पदार्थापर्यंत सर्व प्राणीमात्राला पशु मानलेच आहे. सर्व पशूचे हे लक्षण सांगितले. जो हा पशु बांधला जातो, सुखाचा आणि दुःखाचा उपभोग घेतो, तो परमेश्वराच्या खेळण्याच्या वस्तूपैकी एक वस्तू आहे असे विद्वान लोक म्हणतात. हा पशु अज्ञान आहे आणि आपले सुखदुःख चुकविण्याला असमर्थ आहे. त्यामुळे त्याला वागविणारा ईश्वर त्याला जिकडे पाठवेल त्या वाटेने तो स्वर्गात किंवा नरकात जातो. मुनी म्हणाले, ज्याला तू पशु म्हणतोस ना, ज्याला पाश म्हणतोस आणि या दोहाहून निराळ्या प्रकारचा या दोहाचा पती आहे,
म्हणतोस? हे तिघे आहेत तरी कोण, ते आम्हाला सांग. त्यावर वायू म्हणाला, ज्याच्या चांगल्या गुणांचा पार लागत नाही, जो सर्व जगाच्या उत्पत्तीकर्ता असून रक्षणकर्ता आहे व पशूची पाशातून मुक्तता करणारा आहे, असा कोणी एक परमेश्वर आहे, जो जर नसेल तर या त्रैलोक्याची उत्पत्ती तरी कशी होईल? कारण पशु हा अज्ञान असून पाश हा निर्जीव आहे. त्यांच्याकडून सृष्टी उत्पन्न करण्यासारखी कामे कशी होतील? प्रधान परमाणू वगैरे जितके काही अचेतन पदार्थ आहेत ते स्वतः कर्तृत्वाने म्हणजे आपणच स्वतः करणारे झालेच पाहिजे. ते करण्याला बुद्धिमानाचे सहाय्य पाहिजे. त्याखेरीज निर्जीव पदार्थाकडून कोणती तरी कार्य व्हायचे नाही. बुद्धिमान मात्र निर्जीव वस्तूकडून करता येण्यासारखी असली ती कामे करून घेईल. जग निर्माण होणाऱ्या निर्माणकर्त्याची आवश्यकता आहे, का तर कार्य हे अवयवरहित आहे. त्यामुळे कार्याचा कर्तृत्वपणा पतीचा म्हणजेच ईश्वराचा आहे, पशूचा आणि पाशाचा नाही. पशु देखील काही कामे करू शकतो, परंतु तो पतीच्या प्रेरणावरून करतो. पतीच्या प्रेरणाखेरीज स्वतंत्रपणे काम करण्याची शक्ती त्याची अंगी नाही. आंधळा मनुष्य स्वतः चालतो, परंतु अमुक रीतीने चाल असे नीट सांगणारा डोळस मनुष्य त्याला लागतो. तीच स्थिती पशुची आहे. आत्मा हा वेगळा असून त्या आत्म्याला प्रेरणा करणारा परमेश्वर वेगळा आहे असे मानून त्या आत्म्याचा परमेश्वराशी संबंध ठेवण्याचा जो कोणी प्रयत्न करतो तो मोक्षास जाण्यास अधिकारी होतो. पशु व पाश आणि पती यांच्यात वास्तविक जे अंतर आहे ते अंतर तत्वज्ञानाने मनुष्य जाणून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. क्षण 1. अक्षरे हे दोन्ही परस्परात मिळून गेलेले आहेत. त्यालाच व्यक्त आणि अव्यक्त असे म्हणतात. या व्यक्त आणि अव्यक्त असणाऱ्या विश्वाची दुःखातून मुक्तता करणारा परमेश्वरच रक्षणकर्ता, भोक्ता, भोग्य आणि प्रेरक या तीनच गोष्टी विचार करण्यासारख्या मानल्या आहेत. याखेरीज विद्वान लोकांस या जगात विचार करण्यासारखे दुसरे काहीच नाही. तिळात जसे तेल आहे, दह्यात जसे तूप आहे, प्रवाहात जसे पाणी आहे आणि अरणीत जसा विस्तव आहे, त्या प्रेरणानेच महान आत्मा म्हणजेच परमेश्वर आत्म्यापेक्षा विलक्षण रीतीचे त्यांचे अंगी शक्ती असल्यामुळे आत्म्यात राहतो. त्या परमेश्वराचे आपणास दर्शन व्हावे म्हणून ज्याची सारखी रात्रंदिवस खटपट सुरू आहे, तो ज्ञानी मनुष्य सत्याच्या आणि तपश्चर्याच्या साह्याने त्यास पाहतो. जो परमेश्वर एकटा आहे तरी समर्थ असणाऱ्या आपल्या शक्तीमुळे सर्वांवर जाळे पसरून सर्वात आपल्या जाळ्यात धरतो व सर्व लोकांस जाळ्यात अडकवून आपण स्वतंत्रपणे वागतो. रुद्र हा एकटाच आहे, दुसरा कोणी नाही. तोच स्वतः त्रैलोक्यरूपी गृह उत्पन्न करतो, त्याचे रक्षण करतो आणि प्रलयकाळच्या वेळीही झाकूनही घेतो. या परमेश्वराला चोहोकडे डोळे आहेत, याला चोहोकडे तोंडही आहे, तसेच याला चोहोकडे हात असून चोहीकडे पायही आहे. यालाच महेश्वर असे म्हणतात. हा देव एकटा असून ह्यानेच स्वर्ग आणि भूमी उत्पन्न केली. तोच देव सर्व देवांच्या उत्पत्तीला कारण असून याच्यापासूनच सर्व देव उत्पन्न झाले आहेत. याने सर्व देवांच्या अगोदर ब्रह्मदेवास उत्पन्न केले. हा रुद्र मोठा ऋषी असून सर्व त्रैलोक्यापेक्षा जास्त शक्तिमान आहे असे प्रत्यक्ष देव सांगतो. वेद म्हणतो, मी या पुरुषाला जाणतो. हा फार मोठा असून याला मरण नाही. हा चिरकाल राहणारा आहे. हा परमेश्वर अंधाराचे पुढे जसा सूर्य असावा तसाच म्हणजेच अज्ञानाचा नाश करणारा आहे. या परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ असे या जगात काहीच नाही व या परमेश्वराशिवाय दुसरी वस्तूही नाही. हा अतिशय लहान नाही आणि अतिशय मोठाही नाही.
तरी त्या परमेश्वराने हे सर्व त्रैलोक्य पूर्णपणाने भरले आहे. हा सत आहे, हा वृक्षासारखा स्तब्ध राहतो, हा एकटा आहे, हा आकाशात राहतो. त्याचे मनात येण्याबरोबर हे सर्व स्थावर जंगम विश्व उत्पन्न झाले. याला सर्व बाजूला सर्व ठिकाणी तोंड, मस्तक आणि माना आहेत. हा सर्व प्राणीमात्राच्या हृदयात राहतो. याने सर्व जग व्यापून टाकले आहे. हा भगवान आहे, त्यामुळे याला सर्व ठिकाणी जाता येते. येण्याचे सामर्थ्य असणारा शिव म्हणतात. याला चोहीकडे हात आणि पाय आहेत. याला चोहीकडे डोळे, डोके आणि तोंडही आहे. याला चोहीकडे कान आहेत. हा परमेश्वर जगामध्ये असणारे आणि इंद्रियांचे गुण असण्यासारखे भासतात, तरी याला कोणतेही इंद्रिय नाही. हा परमेश्वर सर्व जगात प्रभू आहे. याला मित्र आहे. याला डोळे नाहीत तरी हा पाहतो. याला कान नाहीत तरी हा ऐकतो. हा सर्व काही जाणतो, परंतु याला यथार्थ रीतीने कोणीच जाणू शकत नाही. त्याला श्रेष्ठ पुरुष असे म्हणतात. हा परमेश्वर लहानाहून लहान आहे व मोठ्याहून मोठा आहे. हा परमेश्वराचा नाश म्हणून होत नाही. याला महेश्वर म्हणतात. हा प्राणीमात्राच्या हृदयरूपी गुहेत राहतो. तो यज्ञ करीत नाही तरी तो यज्ञाप्रमाणे पूज्य आहे. याचा महिमा फार मोठा आहे. आपणास देव अनुकूल झाले किंवा ब्रह्मदेवाने आपल्यावर कृपा केली तरच तो मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होऊन त्याला या परमेश्वराचे दर्शन होते. वेद आणखी असे म्हणतो की मी या परमेश्वराला चांगल्या तऱ्हेने ओळखतो. या परमेश्वराला म्हातारपण नाही. हा अनादी कालचा आहे. याला पाहिजे तेथे जाता येते. हा ईश्वर आहे. ब्रह्मज्ञानी लोक म्हणतात की याला जन्मच नाही. हा एकटा आहे, तरी आपल्या अलौकिक सामर्थ्यामुळे हा त्रैलोक्य आधी उत्पन्न करतो. अजा नावाची विश्वाचे रक्षण करणारी चिच्छिक शक्ती आहे. तिला शिवाची प्रकृती म्हणतात. ती अजाची रजोगुणी, सत्वगुणी आणि तमोगुणी अशा रूपाची असून ती एकटी आहे. तिच्यापासून या अजाला म्हणजेच परमेश्वराला अनेक संतती झाली. ही आपल्या स्वरूपाला आणि गुणाला योग्य आहे असे पाहून तो परमात्मा या जगतमातेचा उपभोग घेत सुखाने राहतो. त्याच अजेला हा तिच्याहून दुसरा परमेश्वर उपभोग घेतल्यावर सोडूनही देतो. दोन पक्षी आहेत. ते परस्पर फार स्नेही आहेत. ते दोघेही एकाच झाडावर बसतात. त्या दोघांपेक्षा एकच जण म्हणजे जीवात्मा गोड असा पिंपळ खातो आणि दुसरा पक्षी कुटस्थ म्हणजे काही एक न खाता त्या खाणाऱ्या पक्षाकडे टक लावून पाहतो. या वृक्षावर एक पुरुष म्हणजे जीवात्मा नेहमी दुःख करीत असतो. तो अज्ञानाप्रमाणे व्यापलेला आहे. तो त्याच्याच शेजारी बसलेल्या सर्व जणांना कारण असणाऱ्या परमेश्वराला जेव्हा पाहिल तेव्हा त्याला यथार्थ रीतीने जाणेल की त्यामुळे आपले दुःख सर्व विसरून जाऊन सुखी होईल. वेद, यज्ञ, क्रतू, भूत आणि वर्तमान या सर्व गोष्टी तो माई परमेश्वर या विश्वातच राहून मायेच्या साह्याने हे प्रत्यक्ष तऱ्हेने दिसणारे विश्व उत्पन्न करतो. मायेला प्रकृती म्हणतात आणि महेश्वराला माई म्हणतात. त्या मायेच्या अवयवानेच हे सर्व त्रैलोक्य व्यापलेले आहे. परमेश्वर इतका लहान आहे की तो एखाद्या लहानशा बुडबुड्यात देखील लहानाहून लहान होऊन राहतो. तरी हा सर्व सृष्टी उत्पन्न करणारा आहे व त्या सृष्टीचा चालकही आहे. शिव हाच परमेश्वर आहे असे समजून आल्यावर त्याचे मनाला फारच सुख होते. तो परमात्मा या जगात संहार करतो, रक्षण करतो. तो सर्व जगाचा अधिपती आहे. तो परमेश्वर त्रैलोक्याचा अधिपती आहे असे यथार्थ रीतीने समजल्यावर तो प्राणी जन्ममरणाच्या पाशातून मुक्त होतो.
तुपापेक्षा मंड म्हणजेच दह्यात तयार केलेला एक पदार्थ जसे सूक्ष्म आहे तसा शिव हा श्रेष्ठ आहे. तो त्रैलोक्याचा अधिपती आहे व सर्व प्राणीमात्रात तो गुप्त रूपाने राहतो असे समजले म्हणजे प्राणी व सर्व पापापासून मुक्त होतो. हाच श्रेष्ठ परमेश्वर आहे. हा त्रैलोक्याचा कर्ता असून याला महेश्वर म्हणतात. हा प्राणीमात्राच्या हृदयात राहतो. याचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे मनुष्य मोक्षाला जातो. ज्यावेळी हे सर्व त्रैलोक्य नव्हते, दिसत नव्हता, रात्र नव्हती, सत नव्हते आणि असत्यही नव्हते, त्यावेळी फक्त शिव एकटाच होता. का तर असे अनादिकालपासूनच असणारा वेद सांगत आहे. कोणी यास हा वर आहे म्हणतील किंवा बाजूस आहे म्हणतील किंवा मध्ये आहे म्हणतील तर त्यास तेथे सापडणार नाही. त्याची मूर्ती नाही, त्याला महपाश असे नाव आहे. हा परमेश्वर एक आहे. हा कधीच जन्मलेला नाही. हे ज्याचे त्याला समजले आहे ते ज्ञाते लोक जन्ममरणास भिजून ते चुकावयास व आपले रक्षण व्हावयास ते या रुद्राच्या उजव्या तोंडात येतात. विद्या आणि अविद्या या 2 अक्षर असून परब्रह्मस्वरूप आहेत. त्या अनंत आहेत. त्या कुठेतरी गुप्त ठिकाणी ठेवलेल्या आहेत. क्षरास अविद्या म्हणतात आणि अमृतास म्हणजेच अक्षरास विद्या म्हणतात. ते दोन्हीही ज्याच्या शक्तीवर इतके बलवान होतात तो महेश्वर तरी खरोखर निराळाच आहे. तो परमात्मा एका वस्तूचा मोठा पसारा करतो आणि त्या पसाऱ्याची पुन्हा एक वस्तू करतो. तो मोठा पराक्रमी आहे. तो स्वतः सर्व प्राणीमात्राला उत्पन्न करून सर्वाचे आधिपत्य करतो. हा स्वतः प्रकाशमान असल्यामुळे वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, कोपऱ्याच्या बाजूलाही प्रकाशित करतो. तो स्वतः एकटा आहे तरी कारण स्वभावामुळे सगळे जग व्यापून राहतो. हा सर्व प्राणीमात्रापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वभाव, वाचक, वाच्य, गुण, भोक्तृत्व हे सर्व त्यालाच पूर्णपणाने लागू पडतात व अशा तऱ्हेनं तो सर्व जगात व्यापून राहिला आहे. याला गूढोपनिषद गूढब्रह्म आणि श्रेष्ठाहून श्रेष्ठ असे म्हटले आहे. देव आणि मोठमोठे ऋषीश्वर या परमेश्वराला ब्रह्मदेवाचा मूल पुरुष आणि सर्व जगाच्या अगोदरपासून असणारा असे म्हणतात. हा परमेश्वर भक्तीने वश होतो. याला अनिडा असे म्हणतात. भाव आणि अभाव या परमेश्वरापासूनच उत्पन्न झाले आहे. कला आणि सर्ग यानेच निर्माण केले आहे. या परमेश्वराला जे यथार्थ रीतीने जपतात ते शरीरापासून जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. किंवा एक लोक याच्या मायेने भ्रमिष्ट झाले असल्यामुळे या परमेश्वराला स्वभाव म्हणतात. दुसरे कोणी याला काल म्हणतात. हा सर्व या देवानेच प्राप्त प्रताप आहे. त्यामुळे सर्व जग अज्ञान होऊन जाते. हा परमेश्वर स्वतः कालस्वरूप असल्यामुळे आणि सर्व जग व्यापून टाकले आहे. त्याने प्रेरणा केली म्हणजे हे कर्म प्राण्याच्या संगतीने फिरावयास लागते आणि अनेक प्रकारचे कर्म करून अनेक वेळ जन्मास येणे. एखाद्या वेळी सत्वगुणाचे तत्वगुणाची गाठ पडल्यामुळे त्याचे बलाने प्राण्यास योग्याची प्राप्ती होते. मग त्या योगाची प्राप्ती झाल्यावर 8 प्रकारच्या किंवा 3 प्रकारच्या अथवा 2 प्रकारच्या किंवा एक तऱ्हेच्या आपल्या गुणांनी कालसहित हे संपूर्ण जग तो स्वतः यथार्थ दृष्टीने पाहतो. मग आपल्या गुणाप्रमाणे कर्म आरंभून ती त्याचा व स्वभावाचा सहवास करून देतो. त्याचा म्हणजेच गुणांचा नाश झाला म्हणजे केलेल्या कर्माचाही नाश होतो. कर्माचा क्षय झाल्यावर तो होऊन मोक्षास जातो.
तोच परमेश्वर मूल पुरुष आहे. योगाला कारण असून भोगता आणि भोग्य म्हणजेच कर्ता आणि करावयाचे कृत्य पाहून वेगळा आहे. हा भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही कलाहून वेगळा असून तो कालाही नाही. यालाच परमेश्वर म्हणतात. तो विश्वरूपाने मूल कारण आहे. त्याला भव म्हणतात. तो पूज्य असून त्याला प्रजापती म्हणतात. तो सर्व देवांचा मुख्य देव आहे. तो त्रैलोक्यात सर्व प्राणी मात्रास वंदन करण्यासारखा आहे. तो आपल्या मनात राहण्यात आम्ही भजतो. कालाधिकाहून वेगळा असा प्रपंच त्याच्यापासून उत्पन्न होतो. तो परमेश्वर धर्म घडण्यास कारण आहे. तो पातकांचा नाश करतो. तो ऐश्वर्याचा अधिपती आहे. तो त्रैलोक्याचे मूलस्थान आहे. तो सर्व ईश्वरापेक्षा मुख्य महेश्वर आहे. तो सर्व देवतांचे मुख्य देवस्थान आहे. तो सर्व पतींचा मुख्य पती आहे. तो सर्व त्रैलोक्याचे अधिपती म्हणून ओळखतो. त्यास कोणतेही कृत्य करायला राहिले नाही. त्याला कोणतेही साधनांचे अगत्य नाही. या त्रैलोक्यात पाहू लागले तर त्याचे बरोबरचही कोठे लागणार मिळणार नाही किंवा त्यापेक्षा जास्त शक्तिमान असाही कोणी आढळणार नाही. याची परा नावाची शक्ती फार मोठी असून ती अनेक प्रकारची आहे असे वेदात प्रसिद्ध आहे. ज्ञान, बल, क्रिया या तिन्हीच्या साह्याने त्याने हे सर्व जग निर्माण केले. त्याचा धनी कोणी नाही. त्याची अमुक प्रकारची खूणही नाही व त्याचा प्रभूपणाही नाही. तो त्या कारणांचा कारण आहे व ईश्वराचाही ईश्वर आहे. याला जन्म देणारा कोणी नसून हा आजपर्यंत कधीही कुठे जन्माला आला नाही. मल, माया वगैरे नावाचे जन्ममरणाला कारण असतात. ते दोष त्याला नाही. तो एकटा आहे. तो सर्व प्राणी मात्रात गुप्त रीतीने राहतो. त्याची व्याप्ती सर्वत्र आहे. तो सर्व प्राणीमात्राचा अंतरात्मा आहे. त्याला धर्माध्यक्ष असे म्हणतात. हा परमेश्वर सर्व प्राणीमात्राचे राहण्याचे मुख्य कारण आहे. सर्व प्राणीमात्र जी कृत्ये करतात ती सर्व त्याला समजतात. हा सर्व जगाला नियमन करणारा असून हा निर्गुण आहे. हा एकटा असून इंद्रिय निग्रही आहे. ज्याची मने व्याकुळ झाल्यामुळे ते कोणतेही काम करीत नाही अशा प्राण्यांकडून देखील हा कर्म करवतो. हा एकटा आहे तरी ज्यावेळी जशी जरुरी असेल तशी अनेक प्रकारची कारणे उत्पन्न करतो. तो आत्म्यातच राहतो. त्याचे दर्शन मोक्षाची इच्छा करणाऱ्या प्राण्यास होते. त्यामुळे वास्तविक शाश्वताचे सुख त्या मुमुक्षूसच आहे, इतरास नाही. जे नित्य आहे त्या नित्य चेतन असणाऱ्या प्राण्यांचाही हा परमेश्वर चेतन आहे. हा स्वतः जरी परमेश्वर निरीच्छ आहे तरी हा अनेक प्राण्यांच्या अनेक प्रकारच्या इच्छा पुरवतो. हा परमेश्वर सांख्यशास्त्राने आणि योगशास्त्राने जाणता येण्यासारखा आहे. हा सर्व त्रैलोक्याचा मूल कारण असून हा सर्व त्रैलोक्याचा अधिपती आहे. या परमेश्वराला यथार्थ रीतीने जाणले असता पशुची पाशातून मुक्तता होते. हा त्रैलोक्याचा उत्पन्न करता आहे. याला त्रैलोक्याचे यथार्थ ज्ञान आहे. हा मोठा ज्ञानी असून हा आपले आपण जाणतो. हा कालाला उत्पन्न करणारा असून गुणवान आहे. प्रधान व क्षेत्रज्ञ याचा हा पती आहे. हा गुणांचा अधिपती असून पशूंची पाशातून मुक्तता करतो. याने अगोदर ब्रह्मदेवास उत्पन्न केले व त्याला सर्व वेद शिकवले. जो देव आहे त्याला मी आपल्या बुद्धीच्या प्रसादाने ओळखले. मला या संसारापासून मुक्त होण्याची इच्छा आहे म्हणून मी त्या शंकराला शरण गेलो. तो परमात्मा कलाहीन आणि क्रियाहीन आहे.
शांत व निर्दोष असून निरंजन आहे. अमृताचा म्हणजेच मोक्षाचा मोठा पूलच आहे व लाकूड जळून गेल्यावर राहिलेल्या इंगळासारखा तो तेजपुंज आहे. ज्यावेळी मनुष्य कातड्यासारखे आकाशात गुंडाळतो तेव्हा मात्र शिवाला जाणण्यासारखे दुःखाचा शेवट होईल. जोपर्यंत मनुष्याला कातड्यासारखे आकाश गुंडाळता येणार नाही तोपर्यंत शिवाला जाणल्याशिवाय दुःखाचा नाश होणार नाही. हे ऋषीश्वर हो, हे ज्ञान तपश्चर्येच्या सामर्थ्याने किंवा परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होते. हे ज्ञान अत्याश्रमी प्राण्याला अत्यंत उपयोगी असून ते पवित्र आणि पापनाश करणारे आहे. हे वेदांत शास्त्रात वर्णिले असून हे फार महत्त्वाचे आहे. हे ज्ञान पूर्वीच्या कल्पात प्रचारात जाणले आहे. माझे देव चांगले म्हणून मला हे ब्रह्मदेवाचे तोंडून ऐकण्यास मिळते. हे ज्ञान जो कोणी मनुष्य शांत स्वभावाचा नसेल, ज्याला मूल बाळ नाहीत, ज्यांचे वर्तन चांगले नसेल व जो गुरूंची सेवा करीत नसेल अशाला कधीही शिकवू नये. ज्या भाग्यशाली मनुष्याची देवांवर जशी भक्ती असेल तशीच गुरुवर असेल तर त्यांचे ते सर्व मनोरथ आपोआप फलद्रूप होतात. आता यासाठी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, ऐका. शिव हा प्रकृतीपेक्षा आणि पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ आहे. तो उत्पत्तीच्या वेळी सर्व त्रैलोक्य स्वतः उत्पन्न करतो आणि प्रलयकाळच्या वेळी तो सर्व जगाचा पुन्हा संहारही करतो. याप्रमाणे शैव नावाच्या महापुराणातील वायव्य संहितेच्या पूर्व भागापैकी शैवतत्वाचे वर्णन नावाचा 4था अध्याय येथेच पूर्ण झाला. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.